बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा देण्यात आलाय। त्यामुळे राजन साळवी यांचा आज पक्षप्रवेश सोहळा हा पार पडणार आहे। तर काल त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। त्याचबरोबर त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे देखील उपस्थित होते आणि आता आज दुपारी 3 वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यामध्ये पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सध्या पाहायला मिळते। राजन साळवींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते पक्षप्रवेश करणारे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत ते प्रवेश करणारे। तर काल देखील रात्री ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मोठी खलबत झाल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान राजन साळवी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। शिवसेनेचे कट्टर नेते राजन साळवी हे आज एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि आज ते वाशी येथील सिडको एक्झिबिशन मध्ये आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि 3 टर्म आमदार म्हणून काम करतो आणि उपनेता म्हणून। 2024चा जो माझा पराभव झाला तो पराभव माझ्या जिवारी लागला, कारण ह्या पराभवाला कारणीभूत आमचे शिवसेनेचेच नेते आणि पदाधिकारी त्यामध्ये समोरच्या उमेदवाराला सामील झाले होते आणि अशा पार्श्वभूमीवरती मी संपूर्ण ही अहवाल शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिला होता आणि त्यानंतर मला वाटलं की आपण थांबावं। मी स्वतः आणि माझे सर्व सहकार्यांनी म्हणून निर्णय घेतला की वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे दैवत त्यामध्ये आहे, दिशा आणि धनुष्यबाण त्यामध्ये आहे आणि म्हणून तो जाता निर्णय आम्ही घेतला। म्हणून मी आज रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या कुटुंबामध्ये मी प्रवेश करतो। आदित्य ठाकरे तुमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात, नेमकं काय सांगाल? आदित्य साहेब आमचे नेते होते। मी एक शिवसैनिक छोटा आहे, त्यांच्यावरती बोलणं उचित नाही आहे। माझं काम, माझं कार्य हे माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्या लोकांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी काम करतो। आमचे एकनाथ शिंदेवरती माझा विश्वास आहे। या पक्षामध्ये मी काम चालू करतो आजपासून आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये माझ्या कामाच्या पद्धतीवरती, माझ्या संघटन कौशल्यावरती या संपूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शिवसेना वाढवल्यानंतर त्यांना योग्य वाटेल ते निर्णय ते योग्य घेतील। पण मला नक्की खात्री आहे की माझा एक मोठ्या भावासारखं माझ्यावरती ते विश्वास व्यक्त करून भविष्यातल्या कालखंडामध्ये नक्कीच मला सन्मान देतील ही माझी अपेक्षा आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय राजनजी साळवी साहेब यांच्या समवेत आम्ही सर्व लांजा राजापूर साखरपा या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक हे शिवसेना एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जाहीररित्या पक्षप्रवेश आज करत आहोत। साहेब बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण आणि ह्याच अनुषंगाने आज सगळे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। आज दुपारी 3 वाजता माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होणार आहे आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे आता आमचे कसबले म्हणाले की राहिलेली कामं, जे काय आमची समस्या आहेत ते आमदार साहेब सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यांना बळ देण्याचं काम एकनाथरावजी शिंदे करणार, त्याच्याबद्दल काय वादच नाही आणि ते त्यांनी करावं अशी सर्व शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। तर राजन साळवी यांचा आज पक्षप्रवेश पार पडतोय। शिवसेनेमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल,
राजन साळवींचा आज पक्षप्रवेश पार पडतोय। कशा पद्धतीने ठाण्यामध्ये आज या पक्षप्रवेशाची तयारी करण्यात आली आहे? नक्कीच अंकिता, गेले अनेक दिवसांपासून मिशन टायगर जे आहे ते मोठ्या चर्चेत आलेलं होतं। मात्र याची सुरुवात कधी होणार असा देखील सवाल उपस्थित केला जात होता। मात्र लांजा राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांच्यापासून याची सुरुवात होते आणि मी सध्या टेंबी नाक्यावरती आहे। या ठिकाणी मोठा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर काल रात्री मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानामध्ये मोठी खलबत देखील झालेली पाहायला मिळाली। काल अनेक बातम्या आल्या होत्या की लांजामधून काही शिवसैनिक जे आहेत यांचा विरोध जो आहे तो राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला होतोय। मात्र लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत असतील, मंत्री उदय सामंत असतील, हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि आज त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो या ठिकाणी आनंद आश्रम या ठिकाणी होणार आहे। कारण टेंबी नाक्याला जे आनंद आश्रम आहे हे शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी हा मोठा पक्षप्रवेश जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि एकंदरीतच आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये सगळ्यात मोठा हा पक्षप्रवेश मानला जातोय। कारण मुंबईमधले अनेक असे मतदारसंघ आहेत, अनेक असे नगरसेवक आहेत जे राजन साळवींसोबत आहेत, त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। मात्र राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे माझ्यासोबत अनेक हजारो कार्यकर्ते जे आहेत त्या विधानसभेतले पक्षप्रवेश करणार आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचप्रमाणे अनेक शिवसेनेचे नेते या आज पक्षप्रवेशाला उपस्थित असतील। अंकिता, एकंदरीतच त्यामुळे राजन साळवी यांच्यासोबत आता कार्यकर्ते देखील पक्षप्रवेश करणार असं दिसतंय। त्याचबरोबर या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल, त्याबरोबरच शिवसेनेचे आणखी कोणते मोठे नेते या ठिकाणी पक्षप्रवेशाला उपस्थित असण्याची शक्यता आहे? कोकणातले नेते मंत्री उदय सामंत असतील आणि ज्या मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी राहिलेले आहेत त्याचे विद्यमान आमदार किरण सामंत असतील, त्याचप्रमाणे कोकणातील अनेक मंत्री किंवा आमदार देखील असण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर कालच मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील म्हटलेलं आहे की राजन साळवी जर यापूर्वीच आले असते तर आज आमच्यासोबत आमदार म्हणून राहिले असते, मात्र उशिरा का होईना जाग आलेली आहे आणि त्यांचं आता आम्ही शिवसेनेमध्ये स्वागत करतोय। एकीकडे शिवसेनेमध्ये स्वागत करण्याच्या दृष्टीने त्यांचा मोठा पक्षप्रवेश घेण्याच्या दृष्टीने सर्वच नेते हालचाली करताना दिसत आहेत। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मात्र वेगळी परिस्थिती दिसून येते। त्या ठिकाणावरून मोठी टीका जी आहे ती राजन साळवींवरती होताना पाहायला मिळते, शिंदेंच्या शिवसेनेवरती होताना पाहायला मिळते। त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते। अंकिता, निश्चित त्यामुळे एकंदरीतच राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।